वैभव आहे त्या वैभव आणि गौरवशाली परंपरेला अनुसरून या टुर्नामेंटचं आयोजन होत आहे। आलेल्या सर्वच आमच्या शिक्षक बांधवांचं, प्रेक्षकांचं, दर्शकांचं आणि समर्थकांचं सुद्धा पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। आणि आजच्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। सामना आहे तो म्हणजे खालापूर वर्सेस अलिबाग। अर्थातच हा समुद्र किनारपट्टीच्या लगत असलेला अलिबाग संघ आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्याच्या जवळ असलेला खालापूर संघ म्हणजे रखरक्त ऊन ज्यांनी झेललंय आणि दमट हवामानाचा सुद्धा ज्याला अनुभव आहे असा अलिबाग आणि खालापूर संघ झुंजतोय पहिल्या विजयासाठी। नगरपालिकेनं एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज होतं उमेश। वैयक्तिक पहिलं आणि संघाचा सुद्धा पहिलं षटक घेतोय स्टॅटिकल मास्टर आमचे डागले सर आणि आमचे अर्थातच संपूर्ण या सामन्याचं प्रक्षेपण करतायत ते आमचे राहुल सर, राहुल म्हात्रे सर। अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू आणि पंच अर्थातच आपला एक हात या ठिकाणी फैलावला करताना सांगतात की हा चेंडू नो बॉल फ्री हिट असणारे बोनस पहिल्या चेंडूवर मिळतोय। मित्रांनो मला असं वाटतं हा दिवाळीचा सण नाही पण मैदाने मात्र बोनसची या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात होते। उमेश राईट ऑन द विकेट अतिशय मिडस्टमोर चेंडू ग्लास करता प्रयत्न केला जातो, चेंडू जातोय वन बाउन्स चौकार। अतिशय सुंदर या ठिकाणी खेळी करतोय खालापूर संघ। धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्येला पहिला चेंडू आमच्या नागले सर कळवतात की ए बिन बाद एक चेंडू आणि 5 धावा। सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय आणि त्याचं श्रेय जातं ते निश्चितच आमचे सगळे कर्मचारी वृंद असतील, आमचे सर्व शिक्षक बांधव असतील, आमचे सगळे तज्ञ संचालक असतील यांच्या मेहनतीतून या ठिकाणी ही संपन्न होते ते टुर्नामेंट्स। अष्टमोचा चेंडू ग्लास करता प्रयत्न होतोय, अर्थातच चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेनं। क्षेत्ररक्षक चेंडूच्या समीप पोहोचेपर्यंत चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर। अतिशय सुंदर संयमी फलंदाजी कशी असू शकते याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे संजय। संघाची धावसंख्या होते 9। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना हॅलो पहिलं षटक प्रगतीपथावर उमेश अलिबाग संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। दरम्यान या ठिकाणी फलंदाजी करतोय तो संजय आणि अभि। महाभारताचं उदाहरण झालं तर संजयला निश्चितच म्हणजे जे रणांगण होते त्या रणांगणावरचे सगळे इतिवृत्त धृतराष्ट्राला कळवण्याचं काम संजयचं होते, एक जबाबदारी होती कुरुक्षेत्रावर आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा संजय आपली एक जिम्मेदारी निभावतोय आपल्या संघासाठी म्हणजे खालापूर संघासाठी। सुंदर चेंडू कमबॅक करतोय उमेश राईट ऑन द विकेट। छोटासा रनअप आपल्या गतीवर निश्चितच या ठिकाणी कंट्रोल केला जातोय, चेंडू भिरकावला जातोय मिड विकेटच्या दिशेनं। सुरक्षात्मक या ठिकाणी चेंडू खेळला जातोय परंतु एकच धाव मिळते ती मात्र खालापूर संघाला। संघाची धावसंख्या 1 ने वाढते, संघाची धावसंख्या होते। प्रथम फलंदाजी करत असताना सलामीची जोडी खेळते बिनबाद 10। अनेक आमचे तज्ञ संचालक या ठिकाणी सगळे मान्यवर मंडळी या क्रिकेटचा आनंद घेत आहेत। ऑफस्टंपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू मात्र बाहेरची कडा घेतोय आणि चेंडू जातो सीमा पार आणि धावा मिळतायत 4। संघाची धावसंख्या 4 ने वाढते, संघाची धावसंख्या होते 14 बिनबाद 14। आता मात्र उमेश याला मात्र आपला थिंक टँक ओपन करावं लागणार आहे की ज्या पद्धतीने संजय आणि अभि विवरचना करतोय त्या विवरचनेमध्ये मात्र जखून ठेवला जातोय तो उमेशला। अभि ऑफस्टंपचा चेंडू खाली राहणार, चेंडू सुंदर कमबॅक करतोय आणि चेंडू जातोय निर्धाव। क्या बात है उमेश, लास्ट इज द बेस्ट। लेकिन निश्चितच या ठिकाणी धावसंख्येला मात्र लगाम देतोय। पहिला षटक संपतोय, पंचांचा इशारा येतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 14। निश्चितच मी डागले सरांचा या ठिकाणी आपला परिचय करून देतोय मित्रांनो। फार बुजुर्ग आणि आमचे जुने जाणते या ठिकाणी आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थाने आहेत। प्रत्येक चेंडूचं विश्लेषण किंवा त्याहीपेक्षा ॲनालिसिस करण्याचं काम हे नागले सर करतात आणि त्याहीपेक्षा आम्ही त्यांना आमची डिक्शनरी समजतो की कुठल्या चेंडूचं काय बोलावं यासाठी आम्हाला जे वर्ड्स असतात किंवा जे शब्द असतात ते प्रोव्हाइड करण्याचं काम आमचे नागले सर करतात। अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि स्वतः एअर इंडियामध्ये सेवानिवृत्त असलेले हे सन्माननीय नागले
सर आहेत, पण आपलं उर्वरित आयुष्य मात्र क्रिकेटमध्ये समर्पित केले. अशी ही समर्पित भावना आपली निश्चितच आम्हाला लाभदायक ठरते आणि ती तेवढीच आम्हाला मात्र या ठिकाणी आम्हाला उपयुक्त सुद्धा ठरते. तर गोलंदाजाचं नाव अलिबाग वैभव. आता बघूया आपण वैभव. मगाशी बरासाठी उमेशने या ठिकाणी षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु वैभव म्हणजे ते वैभव या नावामध्ये फार मोठं साधर्म्य असतं की वैभव म्हटल्यानंतर एक उत्कर्ष असतो. तो उत्कर्ष संघाचा, अलिबाग संघाचा उत्कर्ष होतोय की मात्र या ठिकाणी त्यांची थोडीशी परिस्थिती खालावते, हे मात्र वैभवच्या प्रत्यक्ष कामगिरीवर डिपेंड असेल. मला असं वाटतं खालापूर आणि अलिबाग संघ बराचसा वेळ घेतोय मित्रांनो, कारण एवढा वेळ देणं आपल्याला परवडणार नाहीये. कारण जग ज्या गतीने चालतोय त्या गतीबरोबर आपण जर चाललो तर आपली प्रगती होत असते आणि आपण बरोबर विलंब केला तर मात्र आपण अधोगतीकडे वळत असतो. हे साधारणतः एक सर्वसामान्य नियम आहे. तर त्याचा आपण इकडे या ठिकाणी पूर्णपणे पालन करूया. तर दुसरा षटक घेऊन येतोय संघाकडून, तो म्हणजे वैभव पिंगळे. नगरपालिका यांकडून मारा करतोय, पंचाला पार करतोय. स्ट्रायकर फलंदाज संजय चव्हाण, जो वैयक्तिक 2 चौकाराच्या साह्यानं 9व्या धावसंख्येवर खेळतोय आणि त्याला तेवढीच चांगली भरीभक्कम साथ देतोय तो आबी 4 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14, बिनबाद 14. पुन्हा एकदा बॉलिंग पॉवर सज्ज होतोय तो वैभव. लेग स्टंपचा चेंडू आणि आता फुलटॉस चेंडू भिरकावला जातोय, मात्र 6 धावांसाठी. पंचांचा इशारा येतोय, दोन्ही आपले हात हवेमध्ये फैलावतायत आणि सांगतायत की हा चेंडू सीमा पार. इरादा पक्का, मिला छक्का, स्कोर बढ़ता हुआ 6 रन से. संघाची धावसंख्या 6 ने वाढते, संघाची धावसंख्या होते 20. आता याला म्हणतात सुरुवात मित्रांनो. कॉन्फिडन्स लेवल जर गोलंदाजाची जी आपण लूज केली, पहिला चेंडूवर या ठिकाणी आपण प्रहार केला तर मात्र प्रतिस्पर्धी संघ गारद होतो. याचं उदाहरण इतिहासामध्ये आपण पाहिलंय आणि आजचा दिवस इतिहासामध्ये सांगतो की शाहिस्ते खानाची फजिती केली. तोच दिवस 5 एप्रिल 1663चा. पुन्हा एकदा चेंडू थोडासा लेग स्टंपवर जाणारा आणि पंच मात्र या ठिकाणी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीत. आपण चूक केली त्याला शिक्षा निश्चितच मिळणार. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, संघाची धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 21. पुन्हा एकदा वैभव. लोअर फुलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र खाली राहतोय. फलंदाज मात्र आपला सफळ होण्याचा प्रयत्न मात्र असफळ करतोय. जाग्यावरून खेळलं निश्चित या ठिकाणी महागडं ठरते ते संजय करता. संघाची धावसंख्या स्थिरावते, संघाच्या धावसंख्येला लगाम बसतोय. संघाची धावसंख्या होते 21. दुसरा षटक आणि हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर फुल टॉस आणि आमचे पंच या ठिकाणी कळवत आहेत की हा चेंडू जातोय नो बॉल. 1 धावा मिळत आहेत. 1 नो बॉल आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट ज्याला आपण म्हणतो, अशा एकूण 3 धावा मिळत आहेत या चेंडूवर. संघाची धावसंख्या 3 ने वाढते, संघाची धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आणि प्रथम फलंदाजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजच्या या भव्य दिव्य स्टेडियमवर 24 बिनबाद 24. अतिशय चांगली उत्कृष्ट सलामी देत आहेत. अतिशय मात्र या ठिकाणी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हा ऑफस्टिकच्या थोडा लगत जातोय. कदाचित एसटीला झटतो की काय असं पण पाहायला मिळत होतं, परंतु सुरक्षितरित्या या ठिकाणी एसटी रिक्षाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते, संघाची धावसंख्या होते 24. लेग स्टंपवर जाणारा चेंडू हा मात्र अतिशय कम्फर्टेबल आपल्या हातामध्ये आपल्या बॅटमध्ये घेतला जातोय आणि पंच क्या बात आहे. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अतिशय सुंदर या ठिकाणी आपलं नृत्य आणि हाताचं ज्याला दालिप किंवा त्याला कौशल्य म्हणतो ते कौशल्य दाखवत आहेत आणि आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन करतायत. संघाची धावसंख्या 4 ने वाढते 28. वैभव मारा करतोय. ऑफस्टंपकडे जाणारा चेंडू, पंच आपले दोन्ही हात फैलावतायत. वाईट चेंडू या ठिकाणी स्वीकारला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र अलिबाग संघाला एक विचार करावा लागणार आहे की जिसके इरादे नेक हो तो उसने सपने साकार होते. मित्रांनो, इरादे आपले पक्के पाहिजेत. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पिच चेंडू खेळला जातो. डीप मिडविकेटच्या दिशेने शतरच्या चेंडूची फेकी करतोय. दरम्यान एक दुसरा धावेचा प्रयत्न सुद्धा
सफल होतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करसन दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 31. क्या बात आहे. म्हणजे शिक्षक सुद्धा 31 धावांची सलामी देऊ शकतात नागले सर. पुन्हा एकदा चेंडू खाली राहणारा चेंडू खेळला जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. दरम्यान एक धाव मिळते ती खालापूर संघाला. अतिशय स्टडी संयमी परंतु तेवढी बहारदार फलंदाजी करतायत खालापूर संघाचे हे दोन्ही सलामीबल. पंचांचा इशारा येतोय. दुसरं षटक संपलंय आणि या दोन्ही षटकांचं विश्लेषण आमचे नागले सर कळवतायत की पहिलं षटक समाप्त झाले त्यावेळी धावसंख्या होती 14 आणि नंतर दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 32. म्हणजे जवळजवळ 18 धावा कुठून काढल्यात, लयलूट केले दुसऱ्या षटकामध्ये. यानंतर होणारा सामना असेल रोहा वर्सेस वुरड. रोहा वर्सेस वुरड दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हा त्यांना अलर्ट करूया आपण. गोलंदाज अलिबाग संघ, गोलंदाज पराग, गोलंदाज प्रवीण. तिसरा षटक घेऊन येत आहे तो अर्थातच निश्चिताचा प्रवीण. नगरपालिका यांकडून मारण्यासाठी करण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज संजय अतिशय चांगला भलेबक्की या ठिकाणी संघासाठी आपली खेळी करतोय आणि धावसंख्येला चांगल्या पद्धतीचा आकार आणून देतोय. प्रवीण राईट अमोर द विकेट. ऑफ स्टंपचा चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडू बरोबर हेरलाय आणि खेळला जातो तो डीप पॉइंटच्या दिशेनं आणि हा चौकार. अलिबाग संघाने मात्र निश्चितच फिटनेस कडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे की जो चेंडू आपल्या हातामध्ये येतो तो चेंडू घेऊन आपण क्रीजच्या बाहेर जाणं किंवा आपण सीमारेषेच्या बाहेर जाणं ही मात्र निश्चित बोनस स्वरूपात किंवा पर्वणी म्हणावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 36. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रवीण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात फैलावतात सांगतात हा चेंडू स्क्वेअर चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. एकूण 2 धावा मिळत आहेत. एक वाईड आणि एक धावून अशा 2 धावा मिळत आहेत त्या प्रतिस्पर्धी खालापूर संघाला. संघाची धावसंख्या होते 38. प्रथम फलंदाजी करताना सुंदर या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. अलिबाग वर्सेस खालापूर. पुन्हा एकदा लेग स्टंपवर जाणारा चेंडू मात्र हा चेंडू सोडला जातोय आणि चेंडू हा मात्र वाईड घोषित केला जातोय पंचांकडून. संघाची धावसंख्या होते 39. अतिशय सुंदर या ठिकाणी कमबॅक करतोय तो गोलंदाज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पराग पाटील चेंडूच्या जवळ येण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल ठरतोय आणि 2 धावा मिळतायत त्या प्रतिस्पर्धी खालापूर संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 41. 41 लॉस ऑफ विदाउट विकेट. पुन्हा एकदा प्रवीण ऑफ स्टंपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र प्रवीण मात्र आपलं कौशल्य दाखवतोय. गोल्डन स्पॉटवरून चेंडू उचली खेळला जातोय आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी म्हणजे गतीपेक्षा लय आणि या ठिकाणी मात्र संयम असेल तर मात्र चेंडू निर्धाव टाकू शकतं. याचा एक कॉन्फिडन्स मात्र प्रवीणला आता येतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर चेंडू मात्र बॅटची बाहेरची कणा घेतोय आणि एक धाव मात्र मिळते ती खालापूर संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 42. आमच्या समालोचक कक्षामध्ये आमच्या सरमाडी आमचे केंद्र प्रमुख टिळक सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय टिळक सर यांचं पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या बॉलिंग पर सज्ज होतोय. मिडल स्टंपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू हा फाईनच्या दिशेने जातोय. दरम्यान फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पहिली विकेट गमावून बसतोय तो खालापूर संघ. फलंदाज बाद होतोय संजय. पहिला विकेट या ठिकाणी कमावतोय तो अलिबाग संघ.
प्रथम फलंदाजी करत असताना खालापूर संघाची या ठिकाणी खेळी समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असणार आहे. ते अलिबाग संघाला सरासरी 14चा रन रेट या ठिकाणी जिंकण्यासाठी गाठावं लागणार आहे. खालापूर संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित या ठिकाणी मैदानामध्ये सजवायचं आहे आणि अलिबाग संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज करायची आहे. यानंतर होणारा सामना रोहा वर्सेस उरण, रोहा वर्सेस उरण या ठिकाणी सामना असेल. खालापूर संघाला विनंती असेल की आपण कृपया मैदानामध्ये आपण या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे आणि आपल्या क्षेत्ररक्षणाची विभारचना सज्ज करायची आहे. अलिबाग संघाला विनंती असेल की आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. यानंतर या चालू सामन्यानंतर होणारा सामना असेल रोहा वर्सेस उरण. तर मित्रांनो, निश्चितच आपण पाहतोय की पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी म्हणजे सर्व शिक्षकांची कामधेनू, एक आपल्या हक्काची पतपेढी. कधीही अडीअडचणीला जर आपल्या शिक्षकांच्या हकेला सातत्यपणे भरीभक्कम साथ जर देत असेल तर ती आमची पतपेढी आहे. मित्रांनो, जसजसं पतपेढीची उन्नती होते तशी शिक्षकांची उन्नती होते आणि सगळ्यांना सांगायला आनंद वाटतोय की शतक महोत्सवी वर्षामध्ये हा सुवर्ण योग साधला जातोय आणि त्याच्या निमित्तानं या टुर्नामेंटचं आयोजन होतोय. मित्रांनो, कारण आपल्या शिक्षकांनी आपल्या शिक्षकांसाठी निर्माण केलेली पतपेढी यावेळी निश्चितच संस्थापक आमचे नाभी दापके गुरुजी यांचं विशेषतः या ठिकाणी स्मरण करावं लागेल की ज्यांच्या नेतृत्व गुणाखाली या पतपेढीची निर्मिती झाली आणि नंतर मात्र येणाऱ्या सर्व तज्ञ संचालकांनी या पतपेढीची उन्नती हा वेळू मात्र गगनावर पोहोचवला. याचं श्रेय तुम्हा सगळ्याच शिक्षक बांधवांना जातं आणि अशा या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं होत असलेल्या या टुर्नामेंट्समध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंदांचं आजच्या या टुर्नामेंट्समध्ये आजच्या दिवसामध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आणि तदनंतर तिसऱ्या म्हणजे नंतर दुसरी जी सेकंड इनिंग आहे त्या सेकंड इनिंगचं या ठिकाणी वर्णन ऐकतील. अर्थातच क्रिकेट क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव आणि नावाजलेलं नाव म्हणजे परमेश. या परमेश सर. हॅलो, आताच्या ह्याच्या पुढे जी सामना होणार आहेत, आपलं जेवणाची व्यवस्था तिकडे झालेली आहे. सुधागडचा सामना झालेला आहे, पेनचा झालेला आहे. मुरुड पनवेल ह्यांच्या कर्णधाराने आपले सर्व प्लेयर्स जेवणासाठी आपल्या पतपेढीच्या टेरेसवर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तोपर्यंत आपण जेवण करून येऊ शकताय. तरी आपण जेवणासाठी संदीप म्हात्रे सर, आपला टीम झालेलं आहे, जेवणाची रेडी झालेलं आहे, तिकडे पाठवण्याची व्यवस्था करा. दोन पॉइंट्स आणि तो हारला त्याला लिहून ठेवा फक्त स्कोर आणि ओव्हर. हा ते लिहितो मी. आता झाले कोणाची आलापूर किती गेला 43. आजच्या दिवसातील खरं तर हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. एका बाजूला टीम खालापूर आणि त्यांच्या विरोधात टीम अलिबाग. अर्थातच पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी पाहिली खालापूर संघाची आणि 43 धावा एकूण स्कोर कार्डवर आपण पाहायला मिळाल्या 3 षटकांमध्ये. आणि दुसऱ्या सत्रात एकूण 44 धावसंख्येचं लक्ष मात्र आता असणार आहे टीम अलिबाग शिक्षक संघासमोर. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण खरं तर या स्पर्धेसाठी पाहतोय. पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित पेण आयोजित शतक महोत्सवी वर्ष आणि खरं तर हे वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि रायगडातील खरं तर प्रत्येक तालुक्यातील शिक्षक वृंद मात्र इकडे क्रिकेट या खेळाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी
उपस्थित झाले त्या सर्व आपण करूया हार्दिक स्वागत. मंचकावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पेन नगरपालिका मैदान, खरं तर या नावाने प्रसिद्ध असणारं हे ऐतिहासिक मैदान. आणि या ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक स्पर्धा तुम्ही पाहता. सामना क्रमांक 2 खालापूरच्या विरोधात टीम अलिबाग. आता दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करायचा अलिबाग टीमला आणि बनवायच्या तब्बल 3 षटकांमध्ये 44. बॉलर नेम सचिन. गोलंदाजाचं नाव असेल सचिन. तर स्ट्राईक बॅट्समन असेल पराग पाटील आणि अनिरुद्ध भगत. द गेम इज ऑन. डावाला होईल सुरुवात. हे क्रिकेटचं महायुद्ध आहे. पाहूया या युद्धात विजय कोणाचा होईल. शॉर्ट पिच होता, प्रॉपर कॅप सिलेक्शन. चेंडू मात्र चालला अलोंग द कार्पेट, सीमा पार, चौकार. पहा ज्याप्रमाणे एखाद्या ट्रॅफिक मधून सायकलवाला निघून जातो ना झपक्यान, तशा प्रकारचा फटका होता. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध, अगदी सुईमध्ये ज्याप्रमाणे धागा ओवा तसा प्रकारचा फटका होता. 4 धावा. खूप चांगली सुरुवात खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाले. खूपच दूर आहे इकडे. आता पंचांकडे लक्ष द्यावं लागेल. शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईल मध्ये इशारा मात्र आला हनुमानजी नाईक सरांचा. इट्स अ व्हाईट बॉल. इंटरनॅशनल रूल नंबर 22 22वा नियम जरूर या ठिकाणी लागू ठरेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि धावसंख्या मात्र आता 5 या धावसंख्येवर पाहायला मिळेल. 3 षटकांची आहे लढत करायची आहेत. 44. इकडे देखील फटका जबरदस्त. क्या बात आहे. वीरेंद्र सहवाग सरांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. अपर कट डीप पॉइंटला, नो चान्स, सीमा पार, षटकार. खरं तर चेंडू देखील तेवढाच खराब होता राहुल आणि त्या चेंडूवर षटकार लिहिलं होतं. परंतु 5 शिक्षक वृंद सर्व फलंदाजी करतायत. इकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा नाहीये, परंतु असं वाटतं की ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे की काय. खरं तर गुड्डू देखील आमच्या सोबत जॉईन झालाय. तो देखील सामना पाहतोय. जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर टायमिंग होता. षटकार आलाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खराब गोलंदाजी. ट्रीटमेंट दिलंय गोलंदाजाला, अक्षरशः रिमांड वर घेतलाय. षटकारानंतर हा क्लासिकल चौकार. आधी केलं आक्रमण, मग दाखवलं क्लास आणि हा चौकार. धावसंख्या बुलेट ट्रेन प्रमाणे भरधाव वेगाने पुढे चालले. 15 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकार चौकारांची आतिषबाजी. 3 षटकांची मॅच. मागच्या मॅच मध्ये देखील 60+ रन्स चेस झाल्या. सो काय सामना तो देखील राहिला होता. इकडे देखील जबरदस्त स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आक्रमक फटकेबाजी सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज थांबायला तयार नाहीये. पराग पाटील इज ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. काय तुफानी. कदाचित या खेळाडूंना आता निवडावं लागेल आणि त्यांना पुन्हा एकदा असं म्हणावं लागेल की या तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळा. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा धाव फलकावर आहेत. 44चा पाठलाग करायचा आहे. 3 षटकांची लढत. सोपा सामना केला. आणखीन एक. हो क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंग. गोलंदाजी तेवढी देखील खराब नाहीये, परंतु जिराड संघाचा खरं तर प्रतिनिधित्व करणारा खरं तर हा खेळाडू आहे. जिराड टीम मधून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि आज काय बरसलाय. आणि खरं तर गोलंदाजाकडे चान्स नाहीये. षटकार आलाय. धावसंख्या झाल्यात 27. 44चं टार्गेट. आता 3ऱ्या षटकाची वाट पाहावी लागणारच नाहीये असं म्हणावं लागेल. अप्रतिम बॅटिंग. ऑफ स्टिकच्या बाहेर बॅटचा फेस खोललाय. आउटफील्ड कमालीची फास्ट आहे. क्षेत्ररक्षक आहे जरूर. चेंडूला आता अडवण्यात यश आलंय आणि रन्स आल्यात 2 धावा धावफलकावर. गोलंदाज सचिनला अगदी मार खावा लागला पहिल्या षटकामध्ये असं म्हणावं लागेल. बिना साबून के धुलाई. आणि हे पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकात आल्या एकूण 29 धावा धावफलकावर. मॅच तुम्ही पाहताय
टीम खालापूर आणि अलिबाग म्हटलं की मग राहुल बुमबुम माठ्या याची खरं तर चर्चा नावाची त्या राहिलंय. आणि खालापूर तालुक्यामध्ये देखील अनेक संघ आहेत, बरेचसे संघ की ज्यांनी ग्रामीण टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजवलाय. परंतु इकडे जर विचार केला तर खालापूर शिक्षक संघ आणि त्यांच्या विरोधात अलिबाग शिक्षक संघ आरएस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक घर बसल्या सामने पाहतात. विनंती आहे, तुमच्या प्रेमाची आम्हाला आवश्यकता आहे. चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. अनेक कार्यक्रम तुम्हाला या वाहिनीवर पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलंय, दुसरा गोलंदाज आलाय. बॉलर नेम संजय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संजय. सामना संपला नाहीये. खालापूर संघ अद्याप हा सामना आहे असं आपण म्हणूया. वाईटचा इशारा आलाय, परंतु अशाच प्रकारची जर गोलंदाजी सुरू राहिली तर मात्र संघ अडचणीत येईल. व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता एकूण 30 या आकड्यावर. 44चं टार्गेट, 14ची आवश्यकता. चेंडू बाकी असतील 12. 2 षटक आणि 14 धावसंख्या करायच्या. ऑन द कार्पेट, स्ट्रेट इट डाऊन द ग्राउंड. फटका इकडे जरूर पाहायला मिळाला. रन्स आली, एक सिंगल. खरं तर बराचसा क्रिकेट रायगडात खेळला जातो आणि रायगड ही क्रिकेटची पंढरी आहे. आणि मग एका बाजूला खालापूर, दुसऱ्या बाजूला अलिबाग. बरेचसे चांगले खेळाडू या दोन्ही टीम्स मध्ये आहेत. पहिली मॅच देखील पेनच्या विरोधात सुधागड. काय जबरदस्त सुधागड संघाने धावांचा पाठलाग केलाय. इकडे देखील क्लास. क्या बात आहे. बरेच दिवसानंतर अशा प्रकारची बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली. टेम्परामेंट, शैली, क्लास, तो बॅटचा फ्लो आणि चेंडू पर्यंत खरं तर जी बॅट गेली आणि तदनंतर मात्र हा चेंडू सरळ चाललाय सीमा पार. 6 धावांसाठी पराग पाटील. खरं तर आता मात्र हे 2 दिवस नाव आम्हाला वारंवार घ्यावं लागेल, कारण की ज्या अर्थी तो खेळतोय आणि प्रॉपर क्रिकेटिंग फटके आहेत. एकही असा फटका वेडा वाकडा नाहीये. ज्या दिशेने चेंडू येतोय तिकडे त्या चेंडूला पनिशमेंट करतोय आणि षटकार चौकारांची आतिषबाजी. सामना अगदी सोपा झालाय. इकडे देखील अलॉंग द कार्पेट थोडासा शफल झाला खेळाडू. 1 रन्स जरूर आलाय आणि या एका धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवर. 44चं टार्गेट. मग आता फक्त 6 धावा आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 धावा फक्त 1 चेंडू आणि या एका चेंडूवर देखील ह्या 6 रन्स येऊ शकतायत. पाहूया नॉन स्ट्राईकला अनिरुद्ध भगात काय करेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड ऑफ विकेट. चेंडूपर्यंत पोहोचला. बॅटची इनर एज विकेटच्या पाठीमागे. चेंडू मात्र झाला फील्ड. रन्स आले, 1 सिंगल. द वन मॅन शो, द वन मॅन आर्मी या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. ॲज अ बॅट्समॅन पराग पाटील. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. पुढे पुढे आलाय. मॅच फिनिश केलंय का आपण पाहूया की आणखीन काही काल वेळ द्यावा लागेल या मॅच साठी. होय, असं वाटलं की चेंडू जाईल सीमा पार, परंतु चेंडू त्या ठिकाणी फील झालाय. रन्स फक्त 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या आता 40 आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 धावसंख्येची आवश्यकता. फुलटॉस जरूर होता. फुलटोल वसूल. मॅच फिनिश. MST महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये हा सामना या ठिकाणी जिंकलाय टीम अलिबाग. कॉंग्रॅच्युलेशन, खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम खालापूर. वन साइडेड आणि 1 मॅन शो, 1 मॅन हिरो इकडे पाहायला मिळाला. पराग पाटील आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. सामनावीरचा किताब देखील मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना दिलं जाईल. आणि पुढची लढत रोहा आणि मग त्यांच्या विरोधात उरण. बरेचसे खेळाडू उरण तालुक्यात देखील चमकलेले आहेत. पाहूया. उरण शिक्षक संघाकडे सर्वांच्याच नजरा असतील आणि ही मॅच देखील पाहण्यासारखी असणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिकडे मॅन ऑफ द मॅच टीम अलिबागचा पराग पाटील.
किती खेळला पराग पाटील?